त्याच्यानंतर निवेदन स्वतः मुंबई शहराचे CPS त्यांच्याशी पण शुक्ला त्यांच्याशी पण बोललो. म्हणलं अशा पद्धतीनं आता सण येणार असतात, त्या सणामध्ये कारण नसताना या लोकांना त्रास होतोय आणि ते जाणीवपूर्वक त्या ठिकाणी केला जातोय. ते म्हटले की आम्ही अशा प्रकारच्या सूचना देतो आणि काय मायनॉरिटी डिपार्टमेंट जे आहे अल्पसंख्याक विभाग याच्यातून मी यंदाच्या आता बजेटला अधिक चांगली देऊ. हे जी काही प्रकरणं जसे सारथीचं आहे, सारथी पार्टी RT त्याच्यानंतर महाज्योती अशा वेगवेगळ्या समाजाच्या करता वेगवेगळी काढली. तसं आपल्या करता माझ्या माहितीप्रमाणे आपण मारुती काढली का त्या मारुतीला पण तेवढाच अधिकार तेच ना. अरे मी मगाशी काय सांगितलं की माझी निवेदन द्यायचं पुन्हा फोटो घ्या तो ऐकून घ्या समजून घ्या दादा निवेदन दिलं मी वाडीचं निवेदन दिलंय धनुभाऊ पैसे छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. बंद करा परळी दादागिरी बंद करा, बंद करा बंद करा परळी दादागिरी बंद करा, बंद करा परळी दादागिरी बंद करा, बंद करा परळी दादागिरी बंद करा. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. बीड जिल्ह्यातली गुंडगिरी बंद झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. परळीतला गुंडराज बंद झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. परळीतला गुंडराज बंद झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. शिवराज ड्युटीला न्याय मिळालाच पाहिजे, शिवराज ड्युटीला न्याय मिळालाच पाहिजे. एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय. दादा निवेदन घ्या, निवेदन घ्या, निवेदन घ्या. परळीच्या गुंडगिरीला खतपाणी घालणारा प्रशासन मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. परळीच्या गुंडगिरीला खतपाणी घालणारा प्रशासन मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. अजित दादा आवाज ऐका, आवाज ऐका, अजित दादा आवाज ऐका, आवाज ऐका, आवाज ऐका. अजित दादा आवाज ऐका, आवाज ऐका, आवाज ऐका. परळीची गुंडगिरी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद.
संपलाच पाहिजे संपलाच पाहिजे परळीचा दहशतवाद संपलाच पाहिजे संपलाच पाहिजे संपलाच पाहिजे परळीची गुंडगिरी खतम करा मिळालाच पाहिजे शिवराज ड्युट्यांना न्याय मिळालाच पाहिजे शिवराज ड्युट्यांना न्याय मिळालाच पाहिजे न्याय द्या न्याय द्या अजितदादा न्याय द्या न्याय द्या न्याय द्या अजितदादा न्याय द्या परळीच्या गुंडगिरीचं करायचं काय खाली गुंडावर पाय परळीच्या गुंडगिरीचं करायचं काय खाली गुंडावर पाय अजितदादा पवार तुम्हाला मंत्री दिल्याचे काहीतरी निर्णय घ्या न्याय द्या न्याय द्या अजितदादा न्याय द्या शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय अजितदादा न्याय द्या 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 खाली बसा तुम्ही खाली बसा खाली बसा खाली बसा भागवत नका भागवत आलेले आहे मी स्वतः SP-ना पण सांगितलेलं आहे, जर इथले काही अधिकारी पोलीस हे वर्षानुवर्ष इथं राहिलेले असतील तर आम्ही बाबा 15 वर्षापासून किती जण आहेत, 10 वर्षापासून किती जण आहेत, 5 वर्षापासून किती जण आहेत, 20 वर्षापासून किती जण आहेत, कारण इथले काही मागच्या घटना घडल्यानंतर ह्याला कुठंतरी आळा बसायला पाहिजे होता, तर बसता परवाचं ते घडलं. त्याच्यामुळं पोलिसांची पण खालची टीम हे जर त्यांचे इन्व्हॉल्वमेंट असेल किंवा त्यांच्या ओळखी पाळखीनं ते त्या तेवढ्या तर्फेने काम करत असतील तर जसं आम्ही इथे SP नवीन आणलेला आहे तसं आणखीन त्यांना खालची टीम पण नवीन देण्याचं काम करतोय. उद्याच आमची कॅबिनेट आहे. आज मी ह्याच्याकरता DPC आणि पूर्व हंगामाचा आढावा घेण्याच्याकरता आलेलो आहे. आजच्या मिटिंगमध्ये माझं SP-च्या बरोबर कायदा सुव्यवस्थेच्याबद्दलची पण मिटिंग मी बीडमध्ये लावलेली आहे. जेवढं दुःख झालं मला जेवढं हे मनाला त्याच्यातनं वेदना झाल्या तेवढ्याच आम्हालाही सगळ्यांना झालेल्या आहेत. त्याच्यामुळे मी
कोण कुठल्या जातीचा, धर्माचा, पंथाचा असा काही विचार करणार नाही. कारण मी आजपर्यंत राजकारणात काम करत असताना असली लोक हे यांना जात बीत काही नसतं आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल. राहिलेले लोक सापडली का? गडबड करू नका. निवेदन कुठे? निवेदन माझ्याकडे. इकडे घ्या. इकडे ऐका, हे पण आपण करू. हे पण मला आठवण करा. जसं आपण मधी दादा पोलीस काही नंतर प्लॅन केला. तसं अधिकार आपल्या राज्य सरकारला आहे. आपल्या पोलीस काय करतात तशा प्रकारे सोशल मीडियाला क्लिप टाकायची आणि त्याच्यातून काहीतरी व्हायरल करायचे. आणि मग एखाद्याच्या मनात काही नसलं तरी त्याच्या मनामध्ये यायला शिकवतो आणि त्याच्यातनं त्रास होतो. तो आपल्या कायदा सुव्यवस्थेला होतो, आपल्या पोलीस खात्याला होतो, सरकारला होतो. मग कॉमन मॅन असतो त्यांना असं वाटतं की राज्यकर्ते करतायत का नाही करतायत, काय समजायचं. असं करून आम्हाला पण त्यांचा दोष त्या ठिकाणी येतो. म्हणून हे दोन्ही तिन्ही मुद्दे केंद्राने सांगितलेले होता. नंतर जे काही सोशल मीडियाला वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न जे कोण करतात त्यांच्या केसेस पण आपण 3-4 वेळेला नको. पोरापर्यंत ठीक आहे दादा. जिम्मेदार लोक, माजी नगराध्यक्ष राहिलेले सुद्धा लोक, आपल्या पक्षाचा नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष जाते जिजामाता साहेबांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात पोस्ट करतात. त्यांना चारदा साहेबाला सांगितलं आम्ही. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कुणी पक्ष जे कुणी असेल त्याच्या संदर्भात आपण आपल्या इतर साहेबांच्या माणसं देतो. काही त्याला हे पाहिजे असेल, पैसे पाहिजे असेल तर ते पण मुस्लिम समाज थांबलेला आहे मागं. हो दादा, दादा मुस्लिम समाज दादाला निवेदन घ्या, सगळे निवेदन द्या. हा निवेदन बाजूला बाकी झाला. त्याच्यानंतर निवेदन मुंबई शहराचे CP त्यांच्याशी पण शुक्ला त्यांच्याशी पण बोललो. म्हणलं अशा पद्धतीनं आता सण येणार आहे पण त्या सणामध्ये कारण नसताना या लोकांना त्रास होतोय आणि ते जाणीवपूर्वक त्या ठिकाणी केला जातोय.
ते म्हटले की आम्ही अशा प्रकारच्या सूचना देतो आणि काय मायनॉरिटी डिपार्टमेंट जे आहे अल्पसंख्याक विभाग याच्यातून मी यंदाच्या आता बजेटला अधिकचा निधी देऊन हे जी काही प्रकरणं जसे सारथीचं आहे सारथी बार्टी आरटी त्याच्यानंतर महाज्योती अशा वेगवेगळ्या समाजाच्या करता वेगवेगळे काढली तसं आपल्याकरता माझ्या माहितीप्रमाणे आपण बार्टी काढली आहे त्या बार्टीला पण तेवढाच अधिकार तेच ना अरे मी मगाशी काय सांगितलं की माझी निवेदन द्यायचं पुन्हा घ्या पुन्हा घ्या ना पुन्हा निवेदन महत्वाचं पुन्हा घ्या फोटो घ्या तो ऐकून घ्या समजून घ्या दादा निवेदन दिलं मी हिमवाडीचं निवेदन दिलंय धनुभाऊ पैसे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की बंद करा परळी दादागिरी बंद करा परळी दादागिरी बंद करा परळी दादागिरी बंद करा एक मराठा गुंडगिरी बंद झालीच पाहिजे बीड जिल्ह्यातली गुंडगिरी बंद झालीच पाहिजे परळीतली गुंडराज बंद झालाच पाहिजे परळीचा गुंडराज बंद झालाच पाहिजे शिवराज ड्युटीला न्याय शिवराज ड्युटीला न्याय एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की दादा निवेदन घ्या परळीच्या गुंडगिरीला खतपाणी घालणारा प्रशासन मुर्दाबाद परळीच्या गुंडगिरीला खतपाणी घालणारा प्रशासन मुर्दाबाद अजित दादा आवाज ऐका अजित दादा आवाज ऐका परळीची गुंडगिरी मुर्दाबाद परळीची गुंडगिरी मुर्दाबाद परळीचा दहशतवाद संपलाच पाहिजे परळीचा दहशतवाद संपलाच पाहिजे परळीचा